नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 2 किलोच्या प्रमाणामध्ये ढाबा स्टाईल चिकन मसाला कसा बनवायचा ते बघणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि अतिशय टेस्टी आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर ढाबा स्टाईल चिकन मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 किलो चिकन व्हिनेगर आणि मिठामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यामुळे काय होतं की याचा जो वास आहे तो कमी होतो। आता हे चिकन आपल्याला मुरवायला ठेवायचं आहे। त्यासाठी इथे मी मसाले घालणार आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि त्यानंतर आपल्याला इथे 2 मोठे चमचे दही घालायचं आहे। दही घेताना खूप आंबट घ्यायचं नाही, तर ताजं दही घ्यायचं आहे। आता हे सर्व आपण ह्या चिकनला चोळून घेणार आहे आणि अर्धा तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर मसाले चिकनला छान असे चोळून लावलेले आहे। त्यामुळे काय होतं की मसाला आतपर्यंत मुरला जातो। आता आपण हे अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ। तर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे। तर त्यामध्ये आपल्याला 100 ml तेल घालायचं आहे। तुम्ही तेल जास्तही घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 3 तेजपत्ता, 4 मोठी वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 इथे मी छोटी वेलची घेतलेली आणि थोडेसे जावित्रीचे तुकडे घेतलेले आहे। तर बघा हे छान असे हे परतून घ्यायचे आहे। तर बघा छान असे फुललेले आहे। त्यानंतर आता ह्या तेलामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर इथे मी 600 ग्रॅम कांदा हा उभा पातळ असा कट करून घेतलेला आहे। त्यामुळे पटकन असा हा परतला जातो। तर आपल्याला गोल्डन होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम ही आपल्याला मोठीच ठेवायची आहे, कारण लो फ्लेमवर जर कांदा परतला तर त्याला भरपूर असं पाणी सुटतं। कांदा परतेपर्यंत आपल्याला मोठीच फ्लेम ठेवायची आहे। तर कांदा इथे छान असा परतून झालेला आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला परतून घ्यायचा आहे। छान असा गळालेला आहे, तर तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्येच आपल्याला 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। ही सुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट नॉनव्हेजच्या भाजीला जर जास्त टाकली तर खूप टेस्टी असं हे चिकन तयार होतं। तर बघा इथे आलं लसूण पेस्ट घालून झालेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा इथे मी हळदी पावडर घेतलेली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा इथे आपलं घरगुती लाल तिखट। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। हे छान असं परतून घेऊ। बघा अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 400 ग्रॅम टोमॅटो घेतलेले आणि त्याची मी मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेली आहे। ती सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे, त्यातलं पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे। इथे बघा अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ। आपण चिकनला सुद्धा मीठ लावून घेतलेलं आहे आणि त्यातच आपल्याला घालायचे आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट केलेल्या। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे।
बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये जे आपण चिकन मुरवायला ठेवलं होतं ते चिकन सर्व या मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आणि सर्व हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर हे चिकन तयार होतं। तुम्ही एकदा नक्की करून बघा, कारण याआधी सुद्धा मी चिकनच्या भरपूर रेसिपी दिलेल्या आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक चिकनच्या पीसला हे मसाला लागला पाहिजे। बघा अशा पद्धतीने। आता मीडियम गॅसवर आपल्याला 5 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे। तर बघा 5 मिनिटे झालेली आहे आणि चिकनला छान असं तेल सुटलेलं आहे। तर आता इथे आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही, नाहीतर करपू शकतं। आता लो आणि मीडियमच्या मध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे। आता परत 5 मिनिटे आपण हे झाकून ठेवू। तर 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे। आता हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला 1.5 कप इथे गरम पाणी घालायचं आहे। आता तुम्हाला किती पातळ घट्ट त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालायचं आहे। आणि गॅसची फ्लेम ही लो आणि मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे। आणि 20 ते 25 मिनिटे चिकन हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पण त्याआधी आपल्याला 5-5 मिनिटे झाकण काढून चेक करायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे। तर आता आपण झाकण ठेवू आणि हे चिकन छान असं शिजवून घेऊ। इथे 25 ते 30 मिनिटे झालेली आहे आणि चिकन हे छान शिजलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मटण मसाला। परत एकदा हे मिक्स करून घेऊ। अतिशय सुंदर असा वास येतोय आणि खूप छान असं हे चिकन तयार झालेलं आहे। हे चिकन तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर अगदी मस्त खाऊ शकता। तर बघा यामध्ये घालायचे आहे आपल्याला अद्रकचे जुलियन आणि त्यानंतर भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची आहे। आता एकदा मिक्स करून घेऊ। बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तर 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपलं चिकन इथे तयार आहे। तर असं हे चिकन ढाबा स्टाईल चिकन तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। खूप सुंदर असं झालेलं आहे। तुम्ही त्याची थिकनेस बघू शकता, मसाला ग्रेव्ही बघू शकता। खूप छान असं हे चिकन तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीचं हे मसाला चिकन तुम्ही एकदा नक्की बनवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।